जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनाला भेट दिले। अनेक राष्ट्रवादीचे सर्वच पक्षीय नेते जे आहेत ते भेट देत आहेत। सर्व तरुण खरं तर या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड देखील या आंदोलनामध्ये भेट देण्यासाठी आली होती। अभिजित दिपके यांची तुम्ही भेट घेतलेली आहेत। बाबांनी भाषणामध्ये उल्लेख केला की हे वय असतं, या वयामध्ये तरुणांना दुखवू नये। तुम्हाला पटतंय हे त्यांचं वाक्य? हो पटतं। त्यांनी असं स्टेटमेंट केलेलं की या वयात बापाने तुम्हाला मारलं तर तुम्हाला आयुष्यभर आठवतं। आता ते वय माझं गेलं आहे, आता मी जेनझी नाही आहे, मी मिलेनियल आहे। पण जे काय होतं आहे ते पूर्ण जेनझीच्या जेनरेशनमध्ये एकदम असं चिपकून त्यांच्या डोक्यात राहणार आहे आणि ह्याच्या पुढे जाऊन ते ह्याच मुद्द्यावर वोट करणार आहेत। ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे जंतर मंतरवरती, सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळत नव्हता, त्यानंतर ज्या पद्धतीने सोनम वांगचुक यांनी आंदोलन केलं, उपोषणाला बसले, त्यांना पोलिसांनी उचलून नेल्यानंतर खरं तर प्रतिसाद मिळतोय आणि तरुणांवरती लाठीचार्ज झाला। एक तरुण म्हणून कशा पद्धतीने याकडे पाहता? ते गव्हर्नमेंटनी स्वतःच्याच पायावर कुलाडी मारून घेतली। त्यांना वाटलं की सोनम वांगचुक यांना उचललं तर हे प्रोटेस्ट कसं तरी करून आम्हाला दाबता येईल, पण ते त्यांच्या आता आवाक्याच्या बाहेर गेलं आहे आणि ते खूप मोठं झालं आहे आणि आता ते दिल्लीत नाहीत तर पूर्ण नेशनमध्ये, पूर्ण इंडियावर, भारतावर पसरलेलं प्रोटेस्ट आहे हे। पोलिसांच्या वागण्यावरती देखील अनेकांचा हस्तक्षेप आहे। व्हिडिओ व्हायरल होत आहेत। आता केवळ दिल्लीमधले एवढ्या दिवस व्हिडिओ बाहेर येत होते, आता मुंबईमधल्या पोलिसांच्या देखील व्हिडिओ अशा पद्धतीने बाहेर येत आहेत। एक तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओचं? बघा, ते एक स्लोगन आहे ना, मोदी हमसे डरते हैं, पोलीस को आगे करते हैं, तेच चालू आहे। पोलिसांच्या माध्यमातून त्यांना फक्त हे प्रोटेस्टर्स आहेत, ते सगळे यंगस्टर्स आहेत, त्यांना कसं दाबायचं ह्याचा प्रयत्न चालू आहे आणि पोलीस पण बिचारे काय करणार, त्यांना सरकाराचं ऐकावंच लागतं, ते सरकारचे नोकर आहेत, तर ते आता जर वरतून ऑर्डर आले तर ते पण त्यांना ऐकावंच लागतं। ठाण्यात, मुंबईत आणि मुंबईमध्ये अनेक आंदोलनं बघितली, तुम्ही केलीत, पण जंतर मंतरवरचं हे तरुणांचं आंदोलन पहिलंच असेल तुमच्या, माझ्या माहितीनुसार। कसा आहे अनुभव या ह्याच्या पहिले मी जेवढी आंदोलनं बघितली आहेत, पहिले तर मी मुंबईत बघितली आहेत, पण दिल्लीमध्ये जे आंदोलन ऑलवेज होतं तेव्हा ते दिल्ली काय आपल्या भारताच्या पॉलिटिक्सचं सेंटर पॉईंट आहे, तर सगळ्या राज्यावरून लोक इथे आले आहेत, सगळे मुलं इथे जमा झाले आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येत जमा झालेले मी फर्स्ट टाइम बघितले। मी असा प्रोटेस्ट पहिल्यांदा अटेंड केला आहे आणि आमचे जे मुंबईचे तरुण आहेत आता ते शिवाजी पार्कला जमा झाले आहेत, पण त्यांनी नक्कीच इथून इन्स्पिरेशन घ्यावं की कसं एक लढाई लढायची असेल तर कसं एकत्र यावं आणि जास्ती संख्येत एकत्र येऊन ही लढाई लढावी। बाबा म्हणले की जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणारच नाही, पण सर्व राजीनाम्यासाठी या ठिकाणी बसलेत आणि जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार, अशी सर्वांची भूमिका आहे। तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? ते राजीनामा नाही देणार, मी तेच सांगते। ते घाबरत आहेत। आम्ही प्रधानांचा राजीनामा दिला तर आता ह्याच्या पुढे ते अमित शहाचा राजीनामा मागतील, मग गडकरींचा मागतील, मग मोदींचाच मागतील, म्हणून आता त्यांनी हा राजीनामा ह्यांचा एक्सेप्ट केला, डिमांड की ठीक आहे प्रधानांना आम्ही राजीनामा द्यायला लावतो, मग देयर इज नो स्टॉपिंग देम। विद्यार्थ्यांनी किती दिवस इथं बसायचं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत? आता बीजेपीची सरकार काँग्रेसच्या सरकारसारखी नाही आहे। काँग्रेसच्या सरकारात आम्ही अकाउंटेबिलिटी घ्यायचो आणि राजीनामे द्यायचो, पण बीजेपीची सरकार ही हुकुमशाहीची सरकार आहे। त्यांना काय मुलांची पडली नाही, ते बोलतील तुम्ही बसून राहा इथे, 1 महिना बसा, 1 वर्ष बसा, आम्ही आमचं करू। आणि इथे पोलीस तर त्यांनी थांब केलेली आहे, त्यांच्या कंट्रोलमध्ये हे सगळं ठेवत आहे। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला तर इतर मंत्र्यांचा देखील त्यांना आरोप झाले तर राजीनामा घ्यावा लागेल। जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा आम्ही त्यांची जबाबदारी स्वीकारायचो, मात्र हे सरकार त्यांची जबाबदारी स्वीकारत नाही, अशी प्रतिक्रिया जी आहे ती नताशा आव्हाड यांनी दिलेली आहे। कॅमेरामन योगेश गुरवसह निवृत्ती वावर, TV9 मराठी, दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।